गोड प्रमाण घेतले आमच्या महाराजांनी. आड आला म्हणून पुढे येला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. शुक्राचार्यांचे डोळे फोडले महाराज, पण नीतीचं काम करत असताना गुरु जरी आडवे आले तरी ऐकायचं नाही. हो, आणि आमचे तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे, चांगलं काम करत असताना मायबाप जरी आडवे आले तरी त्यांचं ऐकू नये, कारण न आवडे जन धन माता पिता. परमार्थाकडे वळत असताना कोणी विरोधक वाढत असेल तर अजिबात कोणाचं ऐकायचं नाही. देवाकडे जायच्या वेळेस कोणी विरोधक येत असेल तर. हा, मग बळीराजानं गुरूंचा डोळा फोडला आणि झाडीतलं पाणी सोडलं. आता सांगितलं, गुरुजी जल्दी से मांग लो आपको जो मांगना है. वामन भगवंतानं सांगितलं, मला तुझ्याकडनं अपेक्षा जास्तीची नाहीये, मग मला फक्त 3 पावलं भूमी पाहिजे. किती? सिर्फ 3 पग भूमी चाहिए. पहिलं पाऊल दुसरं पाऊल ठेवलं, पूर्ण आकाश पृथ्वी व्यापली. आता तिसरा पाय ठेवायचा कुठं? तिसरा पाय ठेवायचा कुठं हा प्रश्नचिन्ह आहे. बळीराजा समोर, वामन भगवंतही समोर. तोपर्यंत बळीराजाचं पूर्ण परिवार बघत होतं, पण खास करून बळीराजाची माय तिथं उभी होती. माया हो, विषय लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बळीराजाची माय तिथं उभी होती. बळीराजाच्या मायवर जेव्हा वामन भगवंताचं लक्ष गेलं ना, वामन भगवंत थरथर कापायला लागले. देव घाबरत होता बळीराजाच्या मायला. काय कारण आहे? कारण देव विचार करत होता, मी ज्या बाईच्या डोक्यावर पाय ठेवणार आहे ती काय साधारण बाई नाही या. ती दात्याची माय आहे, वीराची माय आहे, शूराची माय या. ती काय साधारण बाई नाही या. एवढ्या मोठ्या महात्म्याला जन्माला घातल्या आणि त्याची माय ती या. हिनं जर ठरवलं मला कसलाही बद्दुआ देऊन टाकेल, रागारागात शाप देऊन टाकेल आणि तो मला भोगावं लागेल. घाबरत होते भगवंत, घाबरत होते बळीराजाच्या मायला. भगवंत घाबरत होते. बळीराजाच्या मायनं बघितलं, बळीराजाच्या मायनं प्रश्न केला देवाला, देवा अरे घाबरतोय कशाला? तू थरथरतोय कशाला? तुला काय वाटतं मी तुला इथं बद्दुआ द्यायला आलेली आहे? मी तुला शाप द्यायला आलेली आहे? अजिबात नाही. अरे मी इथं आली आहे ना, मी माझा स्वाभिमान आणि माझा गौरव सांगण्यासाठी आली आहे. आणि बळीराजाची माय सांगते, अरे बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे. अशा पोराला मी जन्माला घातलंय देवा. अरे माझ्या लेखाकडे भीक मागायला तू बाय, अशा पोराची माय आहे आणि हा स्वाभिमान तुला सांगण्यासाठी आली आहे. आणि प्रत्येक मायला पोराचा स्वाभिमान वाटला पाहिजे, असे लेकरं जन्माला घालायचे. नाही तो भाई जननी बांज भली, काय खोये अपना नूर. विठ्ठल काही लोकांचा, मी मुद्दाम काही बोलतो बरं, बाकी नसले मान्य रास, बाकी नसणं प्रश्न चिन्ह रास मनीषीन. काही लोकांसाठी काही लोक म्हणतात, महाराज लेकरं जन्माला घालणं आमच्या हातात आहे का? हो, आपले संस्कारांमधले काही संस्कार असे आहेत, ते दिले तर पोरं चांगले घडतात. जर एखादी मायले दिवस आहे, काय असतं माहितीये का? पोरगा चांगला जन्माला आल्याच्या नंतर तुम्हाला स्वाभिमान वाटतो, तो म्हणा पोरगा आहे. आता मला सांगा, मी आधी कीर्तन लिहू बाय, मी अभागी माय मर जायले, पण जवळ कीर्तन लिहू राहू ना, मन माय गर्व ते सांगे मन म्हणा पोऱ्या घर माय. नुसता साधारण कीर्तनकार आहे रव्या, तरी ती मायली इथला आनंद वय. तुम्हाला जर चांगला म्हणजे तुमले आनंद वसच होईल ना माया, असं खरं आहे का नाही? हा, मग पोरेसले बी विनंती, जीवन जगत असताना तरुण भावांना सांगतो, तुम्ही काय करताय त्याच्यापेक्षा तुमच्या मायबापांची मान तुमच्यामुळे खालती जात तर नाही ना, ती दक्षता घ्या. विठ्ठल विठ्ठल. आणि बाकी ना भाऊ असा राहतो बिचारा घाबरट, काय करायला जातस का किडा पाडणार असले ब्याय जातस, बाकी ना बोलता कच्ची हिंमत राहतस. आम्हाला कीर्तन मध्ये 2-3 संदेश याद राहता मुद्दाना तरुणच साठी. जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल ना भावांनो, तरुण भावांना सांगतो, जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल ना तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही. आडवं येणाऱ्या कुत्रांना वर्ष लागू नये. हो, कुत्रांना आपले चाव म्हणीशी, आपण कुत्राला चावायला जातच का? अजिबात नाही. म्हणीनी समजदार लोकेशनी कुत्राशी वर्ष लागू नये. आणि तरुण भावांना सांगतो, तुम्ही काय कराल निघणार, नावं ठेवणारा भेटणार, यासनी वर्ष लागणार नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा भाऊ जर काही करायला निघणार, गलिमाना 2 वैल डबा राहतस. वैल समजलं नाही का तुमचे? हा, म्हणजे यमन बातकुल. हा, म्हणजे थोडा दिन मा
राम बोलो भैरा आठे चांगलं वातावरण आहे. बाबा लोक बिचारा कीर्तन लिही बसेल शेतात, ज्या चांगला राहतं त्याच कीर्तन लिहितच बा. हा 2 वयल बसेल होता तो गली म्हणा पोरगा काहीतरी कराय ना, मग कोणी चांगला सपोर्ट करायला पाहिजे ना बाबा. या दोन्ही बशीच चर्चा करतात काय राहता त्या बाळासाहेब ना पोर या येडान माय काय बी करत आपण तात्या पण येण्यापेक्षा जड राहत शेलगाव रे येड झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होईना का या दोन्ही किडा पाडणारा त्यानं वट्टावर जातो. बावड्याव किडा बिडा काय पाडरा भूक आले तो काय करा तो किडा पाडरा का रे ओ उजागर. आणि आता तो सक्सेस हो गया पेडा काय पाडराय ना. हे असे नावं ठेवणारे किडे पाडणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. सक्सेस व्हायचं असेल आपल्या मायबापांची आपल्या बापाची कॉलर ताट झाली पाहिजे भैया, असं जीवन जगायचं. हो आणि तुम्हाला सांगतो ना चांगले संस्कार आपल्या हातात लेकरांवर देणं. माया दिवस गेल्याच्या नंतर तुमचे विचार चांगले पाहिजे, मंदिरात जायची अपेक्षा पाहिजे, खानपेन चांगलं पाहिजे, चांगला पोरगा जन्मालेस आपली खात्री. विठ्ठल विठ्ठल कारण आजचा तरुण गाडीवर येतो राजे पुन्हा जन्माला या. राजे तुमची धर्माला गरज आहे. राजे पुन्हा जन्माला या. दादा राजांना जरूर बोलवा. तरुण भावांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, तुम्ही गाडींवर लिहितात राजे पुन्हा जन्माला या. पण मी तर म्हणेल राजे जन्मालाच येऊ नका. का येऊ नका. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. थोडं वाईट वाटेन बहिणी सोन, पण माले ना उभाटीन आकला सोय गागर पडा सोय म्हणून चितने लागत पैराले आटल्या बहिणी सोन ज्या बहिणीस पडेल तशी टाकले. तुम्ही म्हणे माया बहिणी शेत कारण आपलं बोलणं तोल चालणार जास्त. हो कसं असतं माहितीये का, डोक्यावर जर पदर असला प्रत्येक कीर्तनातून नेम आहे आपला. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. तुम्ही काय म्हणा दुश्मन आहेत का म्हणा, बिगरी तर वावरणं सौदा कर टाकेल का तुमले ते काही ऐकत नाही. पण आपला धर्माना जो नेम आहे तो सांगत असताना मी थोडा बी इतकी चावत नाही. हो कृष्ण उत्तरी हाती घेऊन बाण फिरे नाही बीडबाळ तुका म्हणे सानात होत. हो जर धर्माचा नियम सांगायचा असेल तर तंतोतंत सांगायला आवडतं मला. थोडा राग येतो काही लोकांना, पण राग देऊ ना तुम्ही म्हणा काय करते उजीव घे पुल्ली तारीख देवत नाही यांवर काय करशात. आणि पुल्ली तारीखनी पट्ट्याला गरजच नाही. आपली दुकान आहे व्यवहारी गिरायकनी कमीच नाही. म्हणून मला सत्यता मांडायला आवडते. डोक्यावर पदर घेतला पाहिजे. कारण राजे छत्रपती शिवराय जर घडले असतील तर जिजाऊमा साहेबांचे संस्कार होते. राजे जन्माला यायच्या अगोदर जिजाऊमा साहेबांची गरज आहे. जिजाऊमा साहेबांच्या डोक्यावर पदर होता आणि प्रत्येक महिला मातानं लग्न झाल्याच्या नंतर एवढा नियम पाळायचा. कमीत कमी कोणी आपल्यापेक्षा मोठं दिखणं ना त्याला की डोक्यावर पदर लिहिले जाऊ बहिणी नंतर कोण शिकायला तिथे नाही. आपला बापनं काय जात नाही. मला पक्क ठरेल 71 लई जातो तुम्ही पदर लिहा का नका लिहा. विठ्ठल मी तुमच्या पदरच का बरं लेवा लावस त्यांना मागलं कारण असं शे डोकावर पदर जर राहिला ना बहिणी तुम्ही म्हणे माया आहेत म्हणे बहिणी माया असले काय सांगा गरज नाही. त्या ते मरता सुद्धा पदर ओढले ती बिचाऱ्या झाल्या. हा ज्या बहिणी आहेत तरुण बहिणी तिथे सांगा पदरमुळे काय फायदा वस्तू ना. तुम्ही साडी नेसतीस बहिणी असून कितला नाही ती साडी गरमा नेसानी साडी 200 400 500 600 रुपयांनी 1000 रुपयांची साडी 1200 रुपयांची साडी बरोबर आहे ना. गरमा नेसान साडी 500-600 रुपयांची 600 रुपयांची साडी जरा 600 रुपयांची साडी तुम्ही 6 साडी कितला मीटर नाही राहत बहिणी सोन 6 मीटरनी कितला पडणी ती मीटर 100 रुपयाले बरोबर आहे ना. 100 रुपयाले 1 मीटर पदर कितला मीटर ना राहस 1 मीटर ना म्हणजे 100 रुपयाना. पण तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राहिला ना असा टोपीवाला बाबाशने जर दकाना त्या सांगता अरे कुठे ना माहेर राही पूर्ण काही वय नाही काही संस्कार आहेत गो डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही. 100 रुपयाना पदर आहे बहिणी 100 फक्त 100 रुपयाना पदर आहे. पण डोक्यावर जर राहिला ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढवतो त्या दोतरवाला बाबा म्हणजे असे देखील डोक्यावर पदर लिहिलो विठ्ठल विठ्ठल. सोपं करीन सांगा साकू आपला काना देशना खास करून महाराष्ट्राना असा नियम आहे
आपल्याकडे अशी प्रथा आहे, बाया साड्या नेसती, डोक्यावर पदर लेतीस. बरं यासाठी प्रूफ म्हणून सांगस तुमले. अहिल्या माता होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर त्यांचा एखादा फोटो दाखवा मला बिनपदराचा. ज्या मायमुळे देवाऱ्यातले देव बसलेले, मंदिरातले देव बसलेले, त्या अहिल्या मातेचा पदर पडलेला नाही. जिजाऊ मासाहेबांचे संस्कार असे होते, जिजाऊ मासाहेब बिनपदराची निघायची नाही. अजून पुढे चला, आता ते नवी नवी गोष्ट आहे, 5-7-10 वर्ष पहिली गोष्ट आहे. राष्ट्रपती वेगळी आपला काना देशनीबाई, कोण? प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली माय, पण तरी डोक्यावरचा पदर पडू दिला. राष्ट्रपती वेगळी माय, तरी डोक्यावर ना पदर पडू दिला नाही. मन बहीण बचत गटी मिटिंगले जास पोलो तीर पाकोस. काय करा ना उपस, काय करा ना हो. राष्ट्रपती पदर पडू देत नाही आणि आई बहीण बचत गटी मिटिंगले जास पोलो तीर पाकोस. लग्नेस मा जातेस तुम्ही, लग्नेस मा चांगली साडी घेतेस बहिणीसोन, बरोबर आहे का नाही? आपू विशेष साडी लेवान टाइमले पहिले पदर देखीस ताई सोन. तुम्ही साडी पहिले पदर देखीस नेलेतस ना, मग तो पदर लगीन मा जायला ना, तुम्ही पदर देखील साडी लिहिले, मग तो डोकावर टाकायला काय अडचण आहे तुमले? काही नुकसान आहे का त्यामा? चला बा शिरूड चौफुलीले 35 बाया मरी घ्यात मारात पदर लेता लेता, त्या आमना जीव घाबरत. असं काही शे का? किलो डोकार पदर काय फरक पडा? लग्नात मजा ती बारी बारी साड्याले ती काठ पदर देखतीस आणि नेमका तो पदर तिरपा कोशिले त्यांनी 20 रुपयानं ते फुलारणी करता. दोका म्हणा फुलार दिकाल पाहिजे तिथला करता इथली मागी साडीना पदर मोठ्या सोडली येड्या. एवढं बरं आहे आपो तुम्हाला परिसर बाया नाहीत तशा. अरे गोट्या बहिणी चांगल्या मागा पदर राहतो मोठ्या सोड देतील आणि 75 न पडक गुंडाई फिरतील 1200 रुपया. आठवण्या बाया चांगल्या आहेत बुवा. आपले संस्कार काय या हे कधीच विसरायचं नाही बाई. एका ताईचा मला फोन आला, रवी किरण महाराज तुमचे कीर्तन खूप आवडतात, तुमचे कीर्तन मी नेहमी ऐकत असते, पण तुमचं ते जे बोलणं आहे ना ते आवडत नाही. म्हणलं कसं ताई, तुम्ही पदरावरनं बायांना बोलतात. म्हणलं हो ताई. म्हणलं तुला चुकीचं वाटतंय दीदी? म्हणे हो महाराज. म्हणलं काय वाटतंय? म्हणे महाराज पहिल्या बाया अशिक्षित होत्या, त्यांनी डोक्यावर पदर घेतला असेल, आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही पदर घेत नाही. म्हणतात ताई डोक्यावर पदर नाही लिहिना म्हणशील सुशिक्षित आहे का? मग अजून तू पुरी सुशिक्षित नाही वयले. बिगर पदर न राहणं याला जर सुशिक्षित म्हणत होईल ना ताई, तर तू अजून पुरी सुशिक्षित नाही वयले. ज्या दिन तू पायमा गाल आणि मोजडी मा वरण लिन पिशी, त्या दिन म्हणतो मनबाई पुरी शिकी गई हो. कोणाला म्हणावं सुशिक्षित? शिकणं म्हणजे काय? आपण आपल्या धर्माच्या नियमाचं उल्लंघन करायचं का? उल्लंघन केल्याने काय सत्यानाश झाला? सीतामायाला काय भोगावं लागलं? विठ्ठल विठ्ठल. अरे लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचे रक्षण करायला गेले ना, लक्ष्मण रेषा टाकून गेले. विषय मी जास्त छेडत नाही, कारण मला पुढे भरपूर सांगणे आहे आणि हा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लक्ष्मण रेषा टाकलेली होती. वहिनी साहेब, आई साहेब, रेषेचं उल्लंघन करू नका सांगून गेले होते, पण सीतामय्यानं रेषेचं उल्लंघन केलं आणि भिक्षा द्यायला गेली साधूला. खोट्या साधूच्या नादात खऱ्या देवाला दूर केलं, खऱ्या साधूला दूर केलं आणि त्या खोट्याच्या नादात दबवून भिक्षा देण्याच्या नादात रेषा ओलांडली. त्या नालायकानं उचललं पाय आणि घेऊन गेला. बरोबर आहे ना? जर रेषा ओलांडली नसती तर, रेषा ओलांडली नसती तर सीताला स्पर्श करायची ताकद नव्हती, रावणाची ताकद नव्हती. रेषेचं उल्लंघन केलं. तसंच तुम्हाला माझं बहिणींना विनंती आहे, पाया पडू विनंती आहे, राग अजिबात धरायचा नाही. बोलणारा रवी किरण महाराज कोणी परकाने तुमचा भाऊ बोलतोय आणि मी तुम्हाला हक्काने बोलतोय माझ्या बहिणींना. राग धरायचा नाही बहिणी हो. मी गरणा भाऊ आहे, मी बोलतो, दुसरं कोण बोली त्यांना मुसळा बोट टाकतो मी. रेषेचं उल्लंघन केलं म्हणून सीतामय्याला रावणानं उचलली. तसं धर्माचं नियमाचं उल्लंघन केलं ना हो, तो काळ रूपी रावण आपल्याला तसंच उचलतो. विठ्ठल विठ्ठल. मग संस्कार कसे असतात? फॉर एक्झाम्पल, मायबाप जर चांगले असतील त्यांचे गुण लेकरात येतात हो. जर बाईला दिवस गेले तर तिनं काय केलं पाहिजे? ग्रंथ वाचले पाहिजे,
टीव्ही बघा, पण टीव्हीवर चांगला चॅनल बी तडे सिरियल देखापेक्षा मस्त भागवत सांगतस महाराज लोक, कीर्तने चालतच काय काय चॅनल असवर ते देखो, बरोबर आहे का नाही? पण आटे चांगलं देखतात नाही आणि चांगलं देखतात बी नाही. दिवस जाल्यानंतर चांगला विचार बी ठेवतात नाही, खानपिन बी चांगलं ठेवतात नाही. राजे छत्रपती शिवराय घडले जिजाऊ साहेबांचे संस्कार होते. ऐका, 2 मिनिटात सांगेल जिजाऊ साहेबांचे संस्कार कसे होते, राजे का असे घडले. हो, हिताला जागणाऱ्या पोरांबद्दल सांगतोय म्हणून मला विचारावर स्पर्श करायचा. राजे छत्रपती शिवराय जन्माला यायच्या आधी कोणी येऊनानं आई भवानीच्या मंदिरात गाय कापली. गाय कापल्याच्या नंतर गाय कापली, रक्ताच्या थारोड्या दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले आणि आई भवानीला सांगत होता, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. एका दासीनं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांच्याकडे यावून जिजाऊ साहेबांना सांगावं, मासाहेब कोणी येऊनानं गाय कापली मंदिरामध्ये, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. जिजाऊ साहेबांनी तसाच घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं. परिस्थिती बघितली, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. मूर्तीचे हातही तुटलेले, पायही तुटलेले आहेत. ते वातावरण बघितलं आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांनी देवीला हाक मारली. जिजाऊ साहेबांना देवीला हाक मारली. देवीला सांगितलं, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं आई, अगं ऐक ना, अगं दारू गडबया, दारू गड आई, दारू गडबया, दारू गडबया, दारू गड आई, दारू गडबया, आई भवानीला सांगितलं, गे जगदंबे, गे आई, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कोण वंशज नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि जिजाऊ साहेबांची हाक देवीने ऐकली. जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर बाईला डोहाळे लागतात आणि कोणीतरी विचारतात, आई तुला काही खावंसं वाटतं, दिदी तुला काही प्यावंसं वाटतं का? तसं जिजाऊ साहेबांच्याकडे एक दासी गेली आणि जिजाऊ साहेबांना विचारलं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. मग आई साहेब काय वाटतं? मला वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतंय. काय डोहाडी होती जिजाऊ साहेबांची. मला खावं वाटत नाही, मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. मग काय वाटतं? हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. विचार एवढे चांगले म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. गोड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. राजे छत्रपती शिवराय घडले जिजाऊ साहेबांचे विचार. दासीने विचारलं, बाई आई तुम्हाला काही खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का?
आई साहेबांनी सांगितलं मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, आता दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, असं मला वाटतं. हे जिजाऊमा साहेबांचे विचार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले, जन्माला आले. आताच्या माईला जर दिवस गेले, कोणी आजूबाजूच्या काकाने विचारलं, कोणी ताईने विचारलं, खाऊ बहीण तुला काही खाऊ खाऊ, जीव करा नका, पिऊ पिऊ जीव करा नका. आतीने माई एकच सांगत, म्हणा खाणी पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करा. शेलगावतून दर्जन कसा राजा जन्माली. काही काही बहिणीसले ते दिवस जावानंतर 4-4 किलो मुलतानी माटी काय जाते. माडी तू मुलतान काशीतून पुढे सुलतानाजी राजा कसा आली. हा अरे अगोदर आपण सुधरा तर आपली येणारी पिढी सुधरीन. विठ्ठल विठ्ठल. राग बिग नाही ना बहिणी सुन ते बऱ्याच ठिकाणी असतं. आपण खरं बोलायला जाऊ का सगळी माहिती सांगत तू मन पोटना नाही. खरं खरं कोणले पचत नाही ना मग. हो खरं तर मला आनंद वाटतो की आपल्या कीर्तनामध्ये आमदार साहेबांचे वडील म्हणजे जे स्वतःच माळकरी आहेत, आमचे बाबा बाळासाहेब भदाने, हो बाबाश्री आलेले आहेत. हा त्यांना तर स्वाभिमान वाटतच असेल की भाई आपण पण जे हिराला जन्माला घातले कुछ तो खास आहे भाई. स्वाभिमान वाटत असेल त्यांना पण नाही का. आणि असं प्रत्येक बापाला प्रत्येक मायला वाटलं पाहिजे. पण नेमकं चुकतंय कुठं. एक पोरगा नेमकं चोऱ्या करेन वय पिढी गीते आले. लग्न करा वय मावना बाबा त्याला लग्न करा, बायको भेटणी त्याला ती बी चोरटीच भेटणी. योगा योग आव भाऊ मोठाल्या चोऱ्या करे, आई बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे. गलीमध्ये चालता चालता कोणा डब्या पडेल राहत, वाटा पडेल राहत, त्या उपाड दी. छोट्या मोठ्या चोऱ्या करायला सवय. नेमकं ती पोरले दिवस जावानंतर डिलिव्हरीसाठी दवाखान्यातला एक दवाखाना मला एका टेबलवर झोपणी ती बहीण. हो आता बाळांतन होत नाही पोरगी, मग म्हणजे सिजर करावं लागेल. सिजरही झालं, बाळ जन्माला आलं. पण बरेच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगाची मुठच काही पोरग सोडत नव्हतं. अशी मुठ मारलेली होती, पक्का हात असा बांधून ठेवलेला, मुठ बांधलेली. बऱ्याच डॉक्टर असले देखाड, वैद्य असले देखाड, बघत असले देखाड, पण पोरग काही मुठ सोडी नाही बुवा. एक सुज्ञ बाबा होता, त्या म्हणे भाऊ असं करा, एखादा मानसरोग तज्ञ डॉक्टरला देखाडा म्हणे. आता मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेले. डॉक्टर हुशार होते. डॉक्टर साहेबांच्या गड्यामध्ये 2-2.5 तोळाची सोन्याची चेन होती. 2-2.5 तोळांची सोन्याची चेन होती. ती काढली नाही आणि त्या पोऱ्यानं समोर अशी फिराई सोनांची. त्या पोऱ्यानं समोर अशी फिराई. या बोन पटकन हात सोडा, पटकन चेन धरली. पण चेन दरांकरता जेव्हा हात मोक्या करा ना, तो त्यानं हात नाही 5 ग्रॅमने अंगठी खाली पडली. तपास लावा त्या असं माहित पडणं शिजर करता करता नर्सना हात नाही उपाट दिली होती त्या बाबा. कशाचा परिणाम आहे यो? परिणाम कशाचा आहे? हा माय बाप दोन्ही चोरटायत म्हणल्यावर कोण चांगलं जन्माला येणार आहे? संदीप दादा साहेब राधे राधे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.